जळगावमधल्या अनेक भागात 10 ते 15 तासांपासून बत्ती गुल आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये गोलाणी मार्केट, फुले मार्केट यासह नवी पेठ या ठिकाणी वीज खंडित झाली आहे। काल रात्रीपासून वीज खंडित झाली आहे। दुकानदारांसह नागरिक हैराण झाले आहे। 10 ते 15 तासांपासून वीज नाही, त्यामुळे दुकानं बंद करण्याची वेळ ओढावली आहे। वीज पुरवठा नेमका सुरळीत कधी होणार हा सवाल नागरिक करताय। मात्र महावितरणकडून यावर कोणतंच उत्तर मिळालेलं नाहीये, असा आरोप देखील केला जातोय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर आढावा घेतलाय, बघूयात। जळगाव शहरातलं सर्वात मोठं मार्केट समजल्या जाणाऱ्या गोलाणी मार्केटमध्ये जवळपास 20 तास उलटूनही विद्युत पुरवठा खंडित असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण जळगावच्या गोलाणी मार्केटमध्ये आहोत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर रात्री जवळपास 1:30 वाजेपासून या ठिकाणचा विद्युत पुरवठा हा खंडित झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। त्यामुळे सकाळपासूनच जे आहेत दुकानांमध्ये जे आहेत वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही। त्यामुळे अनेक दुकानदार जे आहेत ते हातावर हात धरून या ठिकाणी बसलेले आहेत आणि कुठलेही कामं जे आहेत या ठिकाणची सर्व कामं जी आहेत दुकानदार असतील व्यावसायिकांची या ठिकाणी ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण बघतोय की या ठिकाणी सर्व दुकानदार जे आहेत या ठिकाणी दुकानांच्या बाहेर उभे आहेत। महावितरणचा विद्युत पुरवठा कधी सुरळीत होईल हे अद्याप या दुकानदारांना माहित नाही। त्यामुळे करायचं काय अशा मोठ्या अडचणींमध्ये जे आहेत हे दुकानदार आज दिवसभर या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत आहेत। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।